नमस्कार, स्वागत आहे तुमचं HW न्यूज मराठीमध्ये। एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री अत्यंत महत्त्वपूर्ण असतो। त्यांच्याच खालोखाल राज्यात महत्त्वपूर्ण पद असतं ते म्हणजे गृहमंत्री पद। आपण पाहतोय की गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अगदी आज शेवटच्या दिवसांपर्यंत विरोधकांच्या टार्गेटवर आहेत ते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख। खरं तर गेल्या 1.5 वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून अनिल देशमुख यांच्यावरती अनेक आरोप विरोधकांकडून करण्यात आलेत। आज देवेंद्र फडणवीसांनी तर हक्कभंगाचा प्रस्ताव जो आहे तो सुद्धा आणलाय। दुसरीकडे आपण पाहतोय की अगदी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण असेल किंवा मग त्यानंतर घडलेलं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, त्याच पद्धतीने राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणाऱ्या अनेक प्रश्नांवरती भाजपने अनिल देशमुखांना आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। सेलिब्रिटीजच्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश अनिल देशमुखांनी दिले, त्यावरून सुद्धा त्यांना टार्गेट करण्यात आलं। त्यानंतर आता मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर क्राईम ब्रँचमध्ये अधिकारी राहिलेले सचिन वाझे यांना का वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना अटक का केली जात नाही, या प्रकरणाचा तपास व्यवस्थित का करण्यात येत नाहीत, असे अनेक प्रश्न जे आहेत ते अनिल देशमुख यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले। त्यानंतर खरं तर एकच प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा उपस्थित होतो, तो म्हणजे अनिल देशमुख या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी मागे पडतायत का? अनिल देशमुखांचा आक्रमकपणा असेल किंवा मग अनिल देशमुख यांच्याकडे असलेली माहिती, गृह खात्याचा कार्यभार सांभाळण्यात अनिल देशमुख कमी पडतायत का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित राहतात। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या प्रश्नांची उत्तरं। पहिला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे मनसुख हिरेन प्रकरणामध्ये अनिल देशमुखांची माहिती कमी पडली का किंवा मग गृह खात्यावरची त्यांची पकड कुठेतरी कमी पडतीये का? हा प्रश्न उपस्थित होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे अधिवेशनाच्या 9व्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी जे गौप्यस्फोट अधिवेशनात केले ते अत्यंत महत्त्वपूर्ण होते, कारण सचिन वाझे यांच्यावरती त्यांनी थेट आरोप केले। मनसुख हिरेन यांचा जो संशयास्पद मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या बायकोने जो तक्रार अर्ज पोलिसांमध्ये दाखल केलेला आहे, त्या तक्रार अर्जामध्ये लिहिलेल्या अनेक गौप्यस्फोट गोष्टी ज्या आहेत त्या फडणवीसांनी अधिवेशनात मांडल्या। इतकंच नाही तर मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन कोणतं होतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। आपल्याकडे CDR असल्याची कबुली सुद्धा फडणवीसांनी दिली। त्यामुळे आपण पाहतो की कुठली केस अत्यंत महत्त्वपूर्ण असली तरी सुद्धा CDR मिळवण्यासाठी पोलिसांना सुद्धा अनेक प्रयत्न करावे लागतात, न्यायालयाची अगदी परवानगी सुद्धा घ्यावी लागते। अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये देवेंद्र फडणवीस सध्या विरोधी पक्षनेते आहेत, मात्र ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, माजी गृहमंत्री सुद्धा होते आणि त्यामुळेच त्यांना मग CDR अशा पद्धतीने मिळाला का हा प्रश्न उपस्थित होत आहे। दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच या प्रकरणामध्ये कमी माहिती आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो। खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत बोलताना अनेक राजकीय विश्लेषक असं सांगतात की कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचे गृह खात्यामध्ये असलेले कॉन्टॅक्ट, त्यांचं नेटवर्किंग या सगळ्यामध्ये त्यांना उपयोगी पडतंय। एखाद्या खात्यामध्ये सरकारच्या विरोधात काम करणारे सुद्धा प्रशासकीय अधिकारी असतातच आणि त्याचाच फायदा कुठेतरी फडणवीसांना होतोय आणि या सगळ्यामध्ये केंद्र सरकारची मदत सुद्धा कुठेतरी फडणवीसांना कामी आली आणि त्यामुळेच अशा अनेक गोष्टी सध्या बाहेर येत आहेत, ज्या खरं तर गृह मंत्रालयाने बाहेर आणायला हव्या, ज्या सध्या विरोधी पक्षांकडून बाहेर येतात। त्यामुळे अनिल देशमुख यांची गृह खात्यावरची पकड जी आहे ती कुठेतरी कमी पडते का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आक्रमकपणा कमी पडतोय का? कारण आपण पाहतोय की राज्याच्या मंत्रिमंडळामधले अनेक नेते आपल्याला आक्रमकपणे विरोधकांना उत्तर देताना दिसतात, मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर आपण देवेंद्र फडणवीसांचा आक्रमकपणा पाहिला तर त्यांच्या समोर अनिल देशमुख हे फार कमजोर वाटल्याचं दिसून येतं। खरं तर याविषयी बोलताना काही राजकीय विश्लेषक असं सांगतात की अनिल देशमुख हे कमजोर आहेत असा अर्थ याचा होत नाही, कारण कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा जास्त आक्रमकपणा दिसतो आणि अनिल देशमुख तितक्या आक्रमकतेने बोलत नाहीत, परंतु याचा अर्थ ते कमजोर आहेत असा नाही, तर ते योग्य माहिती घेऊन बोलण्याचा प्रयत्न करतात असं कुठेतरी स्पष्ट होतं। परंतु आपण असं नेहमी पाहत आलोय की एखाद्या विषयावरती बोलत असताना मंत्री जितक्या आक्रमकतेने बोलतात त्यांचीच तितकी छाप पडताना दिसते। त्यामुळे कुठेतरी आक्रमकपणे बोलणं सध्या फडणवीसांना जमतंय, फडणवीस स्वतःची छाप पडतात, मात्र दुसरीकडे अनिल देशमुख आक्रमकपणे बोलण्यात कमी पडतात आणि त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ सध्या राजकीय वर्तुळामध्ये लावला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तिसरा सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे महाविकास आघाडीमध्ये विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल देशमुख एकटे मंत्री पडलेले आहेत का? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण ते म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर झालेल्या या स्फोटाच्या प्रकरणामध्ये मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, या प्रकरणावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ माजवलाय, सगळं सभागृह दणाणून सोडलंय। अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी अनिल देशमुख एकटे लढताना आपल्याला पाहायला मिळतात, ते तितके आक्रमक सुद्धा होत नाहीयेत। दुसरीकडे अनिल परब आणि शिवसेनेचे
1 ते 2 आमदार अनिल देशमुख यांच्या बाजूने सभागृहामध्ये हल्लाबोल करताना आपल्याला पाहायला मिळाले। याच सगळ्या मुद्द्यांवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांनी सुद्धा अनिल देशमुख यांची बाजू घेत देवेंद्र फडणवीसांना सडेतोड उत्तर दिलं। मात्र या सगळ्या पिक्चरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत कुठे? कारण अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने अनिल देशमुख यांची बाजू घेत विरोधकांवरती हल्लाबोल केलेला पाहायला मिळाला नाही। त्यामुळे अनिल देशमुख एकटे पडलेत का हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो। याचं उत्तर जर आपण इतिहासात शोधायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की महाविकास आघाडी सरकार बनत असताना महत्त्वाचं असणारं गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे जाणार हे जवळजवळ ठरलेलं होतं। मात्र हे गृहमंत्रीपद जयंत पाटीलांना मिळणार, अजित पवारांना मिळणार की धनंजय मुंडेंना मिळणार असे सुद्धा प्रश्न होते। मात्र अचानक शरद पवारांनी गुगली टाकत आपल्या विश्वासातल्या अनिल देशमुख यांना गृहमंत्री केलं आणि त्यामुळेच कुठंतरी त्या रागातूनच तर राष्ट्रवादीचे मंत्री सध्या अनिल देशमुख यांना एकटे पाडतायत का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। तर आपण बघितलं की सध्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून मनसुख हिरेन यांचा जो संशयास्पद मृत्यू झाला त्या प्रकरणामध्ये एकीकडे सचिन वाझेंना तर टार्गेट केलं जात आहे, मात्र अप्रत्यक्षपणे अनिल देशमुख यांच्यावरती आरोप उपस्थित केले जात आहेत। गृह मंत्रालयावरती सुद्धा अनेक प्रश्न सध्या विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। दुसरीकडे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रकारची माहिती विधान भवनामध्ये मांडली, अगदी CDR असतील किंवा मग सध्या ज्या घडामोडी घडतात त्या संदर्भातले अनेक खुलासे त्यांनी केले, त्या सगळ्या प्रसंगांवरून देवेंद्र फडणवीस यांचं गृह मंत्रालयातलं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे हे दिसून येतं। मात्र दुसरीकडे मग अनिल देशमुखांची गृह खात्यावरची पकड कुठेतरी कमी पडते का हा प्रश्नही उपस्थित होतोय। आता या सगळ्या मुद्द्यांवरती मग राष्ट्रवादीकडे असणारं हे महत्त्वाचं खातं आगामी काळामध्ये अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार की त्यांची या पदावरून उचलबांगडी होत नवीन कुठला मोठा नेता या पदावरती विराजमान होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मात्र राज्यामध्ये सध्या अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस, मनसुख हिरेन या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यामध्ये पोहोचवत राहू। मात्र या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा। त्याच पद्धतीने SW न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला फेसबुकवरती फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।